नमस्कार सगळ्यांना, रसोई रेग्युलर विथ विनीतामध्ये तुमचं स्वागत आहे। तर इथं बघू शकता तुम्ही मस्त उन्हाळा स्पेशल। आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, तर आंब्याचा सीझन असतो, तर आंब्याच्या सीझनमध्ये आपण आंब्याचे वेगवेगळे प्रकार बनवतो। तर इथं मी आंब्याचा ना आईस्क्रीम बनवलेला आहे। तर आपण बाहेरून विकतचा कसा आईस्क्रीम आणतो ना, सेम तसाच झालेला। तर हे आईस्क्रीम मी पहिल्यांदाच घरी बनवलेलं आहे। खायला खूप छान टेस्टी झालं आणि एकदम मऊसूत असा हा आपला आंब्याचा आईस्क्रीम बनवून तयार झालेला आहे। सगळ्यात आधी ना मी इथे 3 आंबे घेतलेले आहेत, तर पाण्यामध्ये ठेवलेले आहे त्याला। तर इथे मी ते साईडला ठेवते। तर इथे कढई घेतलेलं आहे, कढईमध्ये ना मी इथे 2 कप दूध घेतलेलं आहे। दूध तुम्ही कुठलं पण घेऊ शकता, गाईचं, म्हशीचं। आणि इथे मी गरम दूध थंड करून घेतलेलं आहे। तर इथे मी 2 कप दूध घेतलेलं आहे, 1/3 कप मी इथे साखर घेतलेला आहे आणि 1/4 कप मी इथे मिल्क पावडर घेतलेला आहे आणि 1 टीस्पून मी इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। कॉर्नफ्लॉवरच्या जागी तुम्ही कस्टर्ड पावडरसुद्धा यूज करू शकता। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्याला दुधामध्ये आणि गॅसवरती ना कंटिन्यूली आपल्याला एक जवळजवळ 7 ते 8 मिनटं आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे। आणि त्यामध्ये मी काही केसरचे धागे ॲड करते। केसरच्या धाग्यामुळे ना छान कलर येतो। तर इथं बघू शकता तुम्ही, छान असा हा कलरसुद्धा आलेला आहे आणि एकदम आपला कंडेन्स मिल्क असतो ना, सेम तसा टेक्स्चर झालेला आहे आणि घट्ट पण झालेला आहे। तर मी गॅस बंद करते आणि ते थंड व्हायला ठेवते। तर इथे मी आंबे धुवून घेतलेले आहेत। तर आंब्यावरची साल काढून घ्यायची आणि त्यातलं जे पल्प आहे ना पूर्ण, ते आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने मी इथं बघू शकता तुम्ही, एकदम पल्प बारीक करून घेतलेलं आहे। त्यामध्ये पाणी वगैरे काहीच ॲड करायचं नाही आहे। आणि हे आपलं जे दुधाचं मिश्रण आहे ते पण थंड झालेलं आहे। तेही आपल्याला आंब्याच्या पल्पमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि दोन्ही मिळून आपल्याला मिक्स करून घ्यायचं। आणि इथे मी 2 चमचे दुधावरची साय घेतलेली आहे। दुधावरच्या सायमुळे ना आईस्क्रीमला खूप छान टेस्ट येतो। तर अशा पद्धतीने मी आपलं जे दूध आणि आंब्याचं जे मिश्रण आहे ना, ते दोन्ही एकत्रित वाटून घेतलेलं आहे। आणि इथं अशा पद्धतीचं माझ्याजवळ ना आईस्क्रीमचा बॉक्स आहे। त्या आईस्क्रीमच्या बॉक्समध्येच मी हे पूर्ण मिश्रण काढून घेते आणि हे मिश्रण आपल्याला फ्रीजमध्ये जवळजवळ 5 ते 6 तासासाठी ठेवून द्यायचे। तर इथं मी फ्रीजमध्ये ठेवून झालेलं आहे, 5 ते 6 तास झालेले आहेत। आणि इथं बघू शकता तुम्ही, असं घट्ट झालेलं आहे। तर हे ना आपल्याला परत एकदा मिक्सरमधनं पल्स मोडवरती काढून घ्यायचं आहे। म्हणजे चालू बंद करायचं आपल्याला। एकदम एकसारखंच आपल्याला बारीक नाही करायचं, म्हणजे आपण एकसारखंच बारीक केलं की ते पूर्ण पातळ होऊन जाईल। म्हणून आपल्याला चालू बंद करून पल्स मोडवरती अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे। पूर्ण काढून झालेलं आहे। परत मी त्याच डब्यामध्ये काढून घेते। हवं तर तुम्ही त्यामध्ये आंब्याचे कापसुद्धा मिक्स करून घेऊ शकता। तर त्यामध्ये मी आंब्याचे कापसुद्धा मिक्स करून घेतलेले आहेत आणि वरून थोडे डेकोरेशनसाठी वरून आंब्याचे थोडे कापसुद्धा ॲड करून घ्यायचेत, जेणेकरून आपला आईस्क्रीम जे आहे वरून खूप छान दिसतो। तर अशा पद्धतीने इथं बघू शकता तुम्ही, वरून थोडे बारीक आंब्याचे कट केलेले तुकडेसुद्धा मी मिक्स करून घेते आणि वरून थोडे काही केसरचे धागेसुद्धा ॲड करते। तर केसरच्या धाग्यामुळे दिसायला आईस्क्रीम खूप छान दिसतो। तर अशा पद्धतीने मी इथं केसर भुरभरून घेतलेलं आहे। मस्त असं आपल्याला हे 3-4 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं, छान सेट होतो। तर बघू शकता तुम्ही, किती सुंदर असा कलर आलेला आहे। ह्यामध्ये दुसरा कुठला कलर ॲड केलेला नाही, आंब्याचाच कलर आलेला आहे। एकदम सुंदर असा आपला आईस्क्रीम दिसत आहे। फक्त 3 ते 4 तास आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे। तर वरून आपल्याला बर्फ जमा होऊ नये म्हणून मी वरून ना बटर पेपर लावून घेते, जेणेकरून वरून जे आपला आईस्क्रीमचं म्हणजे वरून ना बर्फ नाही लागायला पाहिजे, म्हणजे आईस्क्रीम आपलं मऊच राहायला पाहिजे म्हणून। तर अशा पद्धतीने मी इथे 4 तास ठेवून दिलेलं आहेत। बघू शकता तुम्ही, 4 तास झालेले आहेत। वरचं पेपर काढून घेते मी। अशा पद्धतीने आपला आईस्क्रीम हा खाण्यासाठी तयार झालेला आहे। बघू शकता तुम्ही, एकदम मऊसूत असा आपला, जसं की आपण बाहेरून विकतचा आणतो ना, सेम तसाच असं झालेला आहे, खायला टेस्टी। तर मुलांनासुद्धा खूप आवडलेला। अशा पद्धतीने आपला हा आईस्क्रीम बनवून तयार झालेला आहे। कलर बघू शकता तुम्ही आईस्क्रीमचा, किती सुंदर असा कलर आलेला आहे। वरून मी काही केसरचे धागे आणि पिस्त्याचे कापसुद्धा भुरभरून घेते, जेणेकरून आईस्क्रीम अजून जरा सुंदर दिसत। तर अशा पद्धतीने आपला हा मँगो आईस्क्रीम बनवून तयार झालेला आहे, एकदम मऊसूत असा। आणि त्यामध्ये दुसरा कुठला कलर वगैरे काहीच ॲड केलेलं नाही आहे। अशा पद्धतीने आपला हा मँगो आईस्क्रीम बनवून तयार झालेला आहे। ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही एकदा हा मँगो आईस्क्रीम नक्की करून बघा। कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि भरभरून सबस्क्राईब करा। धन्यवाद।